अद्याप सदर भूखंडामध्ये व्यवसाय सुरू केलेले नाही, त्यामुळे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून सदर भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही हाती घेण्याबाबत आलेल्या कार्यालयीन अहवालावर निर्णय घेण्यात आला. पण 13 भूखंड तुम्ही ताब्यात घ्या ना. शहर विकास योजनेमधून लघु उद्योजकांसाठी 70 भूखंड पाडण्यात आले आहेत. सदर भूखंडापैकी 13 भूखंड अनेक वर्ष विकसित करण्यात आलेले नाही अथवा तेथे कोणतेही उद्योग उभारण्यात आलेला नाही. सदर भूखंडाचे वाटप होऊन अनेक वर्ष झाली असून भूखंड उद्योगाविना पडू नये. लघु उद्योग वसाहतीमध्ये रत्नागिरी नगर परिषदेने रस्ते, पद्धती, पाणी, गटारे इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तरी ज्या भूखंडधारकाने अनेक वर्षे कोणताही धंदा न करता रिकामे भूखंड ठेवले आहेत अशा भूखंडधारकांना नोटिसा देऊन भूखंड नगर परिषदेकडे परत घेऊन गरजू लघु उद्योजकांना सदर भूखंड देण्याबाबत सर्वसाधारण सभेच्या मंजुरीची आवश्यकता आहे. नावं ऐकूया. विचारच्या अनेक वर्ष म्हणजे किती वर्ष? राजू आणि आपण जे म्हणतो अनेक वर्ष उद्योग झाले त्या ठिकाणी काही केलेलं नाही. किती वर्षापूर्वी दिले गेले ते भूखंड? साधारणपणे आपलं सगळं 30 वर्षाचं आहे. आता तुमच्याकडे 13 दिलेत की नाही तुम्ही? त्याला किती कालावधी झाला? कदम 1 ते 5 भूखंड आहेत. त्यांना 2013 मध्ये मान्यता दिली आहे 30 वर्षासाठी. किती वर्ष झाली त्याला? 2013 ते 26 26 आता झाली. 13 वर्ष झाली. 13 वर्ष तुम्ही मान्यता दिली 30 वर्षाला. 30 वर्षाची मान्यता आहे. मग तुम्ही कारवाई करू शकता? सभेपुढे हा विषय नाही, सभेपुढे येतो कसा विषय? जर 2013 तुम्ही त्याला दिले आणि त्याला मर्यादा टाकले 2030 ची, तर 2030 वर्षे टाकले तर 13 ने 13 2026 ला 13 वर्ष होतात. पण तुम्ही कुठल्या आधार नोट? त्यांच्याकडे अग्रीमेंट असेल, अग्रीमेंट आहे. 2030 वर्षाचं कंडिशन त्याच्यावर टाकले की सदर हो आपण आपल्याला 3 वर्षापर्यंत त्यांनी तिथे बांधलं पाहिजे. हे टाकलंय काय? एखादी गंमत त्याचा ठरावाची कॉपी द्या. मी देतो तुम्हाला. नाही तर उद्या काय करते म्हणजे ते कोर्टात लगेच जातील. देतो तुम्हाला. नावं नाही. थकीत कोण नाही. ते पैसे भरतायत, भूभाडं भरतायत. भूभाडं भरतायत सर. त्यानंतर तुम्हाला येऊन किती वर्ष आली? मला वर्ष झाले सर. मग एका 10 वर्षाच्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही एखादा नोटीस दिली त्याला? नाही सर, कारण ह्याच्या आधी आता 30 वर्ष झाले भूखंड दिलेले. ह्याच्या आधी कुठलाही असा विषय घेतला नाही की त्यांनी बांधकाम किंवा काय. आता एक तुम्हाला संबंध दिलाय 13 भूखंडावरती बांधकाम झालेलं नाही. 13, 15, 18 वर्ष झाली त्याला, आणि त्यांना आपण नोटीस काढली? नोटीस नाही अजून काढली. नोटीस काय काढणार तुम्ही? नोटीसला त्याच्यात 3 वर्षापर्यंत आपण बांधकामाचे त्यांना परमिशन असते त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्समध्ये, त्याच्यानुसार आपण नोटीस काढू. आपण त्याला 3 वर्षाच्या आत बांधकाम करायचं आहे, पण आपण त्यांना 15 वर्ष न बांधता सुद्धा त्यांचं भूभाडं भरून घेतोय. आपण देतो प्लॉट जे आपण फक्त भूभाड्याने दिलेले आहेत ना प्लॉट. 30 वर्षाची मुदत आहे. ताब्यात घ्या ते, ताब्यात घेता येतील का? तेच म्हणजे आपण 30 वर्षाची जेव्हा आपण अग्रीमेंट करतो त्याच्यातल्या ज्या शर्ती टाकलेल्या असतात, एखाद्या शर्तीचा समोरच्याने भंग केलेला आहे त्याच्या आधारावर नोटीस इश्यू करतात, त्याच्यानंतर पुढे परत तुमच्या अधिकार आहे. अखिर साहेबांनी चांगला मुद्दा काढला की या प्लॉट देण्याचा हेतू काय. आता लघु उद्योगचा प्लॉट तुम्ही देताय, त्याचं मूळ तात्पर्य काय की उद्या तुम्हाला ते प्लॉट द्यायचे, त्याच्यात उद्योग निर्माण होतील, तुमच्या शहरामध्ये रोजगार उत्पन्न होईल. जर कधी मूळ पर्पज त्याचा सॉल्व्ह होत नसेल तर त्या आधारावर आपण नोटीस देऊया. आणि जर कधी आपलं त्याच्यात असं म्हणणं असेल की त्यांना एक चान्स द्या, त्यांना अजून वाढवून द्या, जर तुम्ही त्यांना नोटीस दिल्यानंतर 13च्या 13 लोकांनी सांगितलं तुम्हाला किंवा आम्हाला 1-2 वर्षाची मुदत आहे, 1-1.5 वर्षाची, आम्ही त्या ठिकाणी बांधकाम करून देतो, द्यायलाच लागेल तुम्हाला. पण मी काय बोलतो, शर्तभंग त्यांनी केलेली पुढे आम्ही तुमच्याकडे ठेवतो. आज तागात भुईभाड पूर्ण भरलेला आहे. प्रॉब्लेम असेल तिला बांधकामाला काहीतरी पैसे देतात, तो माणूस भुईभाड तरी किमान भरतो, त्याचा पण विचार केला पाहिजे. त्यांना वाढवून द्यायचे अगर नाही निर्णयासाठी सगळं पुढे ठेवतो आम्ही म्हणणं घेतो.
मूल्यांकन कधी झालं जर समजा ताब्यात आले त्याला चान्स द्या याचीही बाजू समजून घ्यावी. मार्गदर्शन जर समजा उद्या ताब्यात आले ताब्यात जर साहेब आले ना तर त्याचं मूल्यांकन आपल्याला नवीन याच्याप्रमाणे 30 सदस्य कमिटीकडे पाठवायला ती लागते. अडचण एक असेल एखाद्या एक काम करा शिव साहेब त्याला काय त्याला ज्याला जागा दिली आहे त्याला बोलून घ्या नाही ते कुठल्या तरी मीटिंगला बोलून घ्या त्याला आणि जागा आता 30 वर्षाचं अग्रीमेंट कॅन्सल झालंय 9 वर्षाचा जी त्याला बोलून घ्या ना हा हा जरा जिथे नावं वाचावं नावं